जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज खरोखर काय बोलायचं मला प्रश्न पडलेला आहे. कारण आज 23 जानेवारी म्हणजे आपल्या शिवसैनिकांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा सण. मलाही आठवतंय, आपल्यालाही आठवतंय, अनेक वर्ष 23 जानेवारीला आपल्या आनंदाला, उत्साहाला उधाण यायचं. गेले काही वर्ष स्वतः शिवसेना प्रमुख कार्यक्रमाला येत नव्हते, पण 23 जानेवारी म्हटल्यानंतर सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही सगळेजण अक्षरशः एखादा धबधबा यावा तसे कलानगरमध्ये मातोश्रीच्या समोर यायचात आणि हट्ट करायचात, दर्शन द्या, दर्शन द्या, बाळासाहेब दर्शन द्या. आणि बाळासाहेब कंटाळले तर कधीच नाहीत, पण थकलेले जरी असले तरी तुमचा हट्ट कानावरती आल्यानंतर बोलायचे, येतो बाबा येतो, आणि मग खिडकीत येऊन आपल्याला सगळ्यांना अभिवादन करायचे. आणि प्रत्येक वेळी त्यांच्या नुसत्या दर्शनाने आपल्या अंगामध्ये कित्येक पटीचं, कित्येक वाघाचं बळ संचारायचं. आणि शिवसेना प्रमुख सुद्धा तसेच होते. कधी त्यांना म्हटले की मी त्यांना सांगतो, तुम्ही आता जर का दमला असेल तर मी सांगतो. म्हणाल नाही उद्धव, हे शिवसैनिक माझं टॉनिक आहे, या टॉनिकशिवाय मी जगू शकत नाही. तोच हा 23 जानेवारीचा दिवस. गेल्या वर्षी मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि साक्षीने या आपल्या प्राणाहून प्रिय अशा शिवसेनेची जबाबदारी पूर्णपणे स्वीकारली. आणि आज आपल्यासमोर मी उभा आहे. माझ्या समोर नेते बसलेत, पण कदाचित आपल्याला प्रश्न पडला असेल की ही मंडळी कोण आहे, ती नवीन कोण आली शिवसेनेमध्ये. तर ही नवीन नाही आहेत. ज्यांनी शिवसेनेचं बीज शिवसेना प्रमुखांसोबत रोवलं, हीच ती सगळी ज्येष्ठ शिवसैनिक मंडळी आहेत. ही प्रतीक आहेत. ही एवढीच नाही आहेत, अशा आपल्यात सुद्धा बसलेत. मुंबईत आहेत, महाराष्ट्रात आहेत. मुद्दामून मी आज आपल्याला सगळ्यांना व्यासपीठावरती बोलवलं, याचं कारण आपण कधीही शिवसेना प्रमुखांकडे काही मागायला आलातच नाही, कधीच नाही. मला पद पाहिजे, तिकीट पाहिजे, रुसवे फुगवे हे या लोकांना कधीच माहिती नाही. आयुष्य गेलं, पण शिवसेना सोडली नाही, सोडू शकत नाहीत. शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद तर आपल्याला आहेतच, पण मी मुद्दामून या वडीलधाऱ्यांना बोलवलं की बघा, तुम्ही जे बीज रोवलं होतं त्याचं काय वृक्ष झालं, तो बघा काय वृक्ष झालेला आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतो आहे की ही ताकद माझी नाही, ही शक्ती माझी नाही, ही शक्ती, ही ताकद शिवसेना प्रमुखांची आहे. आणि वचन देतोय ते हेच देतोय की या शक्तीचा, या ताकदीचा मी माझ्या स्वार्थासाठी कधीही उपयोग करणार नाही. दुरुपयोग तर करणं शक्यच नाही, पण कधीही उपयोग करणार नाही. कधी तुम्हाला मी लाचार होऊ देणार नाही. जे काही करेन ते तुमच्या आणि तुमच्या हिताचंच करेन, त्यापेक्षा दुसरं मी कधी काही करणार नाही. आज प्रतिज्ञा आपण घेणार आहोत. काही जणांच्या पोटामध्ये गोळे हे तर येतातच. मी तर खरं या चॅनलवाल्यांना सांगेन की आमचं इथलं सगळं दाखवून झालं असेल तर तिकडे जरा दाखवा, लोकांना दाखवा, जनतेला दाखवा. आणि म्हणून मी ही सभा दिवसा उजेडी घेतलेली आहे. कारण काळोखामध्ये नेमकं किती काय काय कुठे कुठे भरलंय ते कळत नाही. हे बघा कसं गच्च भरलेलं आहे, जागाच नाही कुठे राहिलेली.
म्हणजे मला चिंता एवढीच आहे की मी येताना बसेस भरभरून येत होत्या, त्या अजूनही रस्त्यावरती आहेत. ती सगळी लोक आपली बसणार कुठे ही मला चिंता आहे. आता एवढं सगळं गच्च भरलेलं आहे. ठीक आहे, विषय तर अनेक आहेत, पण प्रामुख्याने आजची सभा ही राजकीय सभा म्हणून मी घेतलेली नाहीये. प्रतिज्ञा आपण का घेणार आहोत हे पहिलं मला आपल्याला सांगावं लागेल आणि मग मी तुम्हाला प्रतिज्ञा देणार आहे. आज 23 जानेवारी आहे, उद्या 26 जानेवारी, उद्या म्हणजे 2 दिवसानंतर. या 26 जानेवारीचं वैशिष्ट्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय? माहिती आहे का काय? प्रजासत्ताक दिन असतो तो असतोच, पण वैशिष्ट्य असं आहे की काँग्रेसचा पंतप्रधान शेवटचा त्या लाल किल्ल्यावरनं बोलणार आहे. त्याच्यानंतर कधीही आणि कधीही काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीचा पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधून भाषण करू शकणार नाही. ही आता काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. आज 23 जानेवारीला आपण जमलेलो आहोत, पण पुढच्या 23 जानेवारीला आपल्यासोबत आपले पंतप्रधान आणि आपले मुख्यमंत्री या व्यासपीठावरती हजर असतील. ही वर्षाची सुरुवात होते आहे. आपण हिंदू असलो नवे आहोतच, पण तरी इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे आपलं वर्ष सुरू होतं 1 जानेवारी. आणि त्या 1 जानेवारीला आपण गेलं वर्ष कसंही गेलं असलं तरी एकमेकाला शुभेच्छा देतो. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. काय घरी गेल्यानंतर कळतं काय 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 ते. पण आपलं वर्ष सुरू होतं ते 23 जानेवारीला. 23 जानेवारी म्हणून आपल्या ह्या नवीन वर्षाचा शुभारंभ आपण शिवसेना प्रमुखांच्या जन्मदिवसापासून करत आहोत. आणि देशात काय, राज्यात काय, एकूण काय काय माजलेलं आहे तुम्हाला माहिती आहे. मला नाही वाटत आपल्या देशाला आत्ता जे पंतप्रधान आहेत मनमोहन सिंग यांच्या एवढा दुबळा पंतप्रधान यापूर्वी कधी लाभला असेल. अतिशय दुबळा, कुठेच किंमत नाही. परदेशात तर नाहीच, देशात नाही, पक्षात नाही, सरकारमध्ये नाही. आणि असे हे दुबळे पंतप्रधान 9व्यांदा का 10व्यांदा 26 जानेवारीचं भाषण करणार आहेत. काय बोलणार आहेत देव जाणे. एक तर बोलतच नाहीत, कारण त्यांना माहिती बोलून काही उपयोग पण नाही. मध्ये एक वटहुकूम काढायला गेले आणि राहुल गांधींनी डोळे वटारले होते, गबस्कन खाली बसले. पंतप्रधान कसा पाहिजे, सरकारमध्ये एक वचक पाहिजे, देशात एक मान पाहिजे, सन्मान पाहिजे. अरे तुम्हाला पक्षात कोण विचारत नाही तर कारभार तुम्ही काय करणार? ज्या वेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान झाले, लोकांना वाटलं होतं की आता देशात आबादी आबाद होईल, कारण एक अर्थतज्ञ देशाचा पंतप्रधान झालेला आहे. कारण आपण सगळे राजकारणी म्हणजे रस्त्यावरची लोक, अडाणी, अशिक्षित. एक तज्ञ माणूस तिकडे बसला तर देशाची रुळावरनं घसरलेली गाडी पुन्हा रुळावरती आणेल. आणि खरंच तुम्हाला सांगतो की सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या 1-2 वर्षामध्ये सगळे उद्योगपती असतील, इतर सगळी लोक असतील, कोणालाही विचारलं कसं काय कारभार चाललाय, एकदम कडक. आता त्याच लोकांना जाऊन विचारा कसा काय कारभार चाललाय, खाली गेला म्हणे. म्हटलं का? तर काय करणार म्हणे. मेकॅनिकच्या हातामध्ये गाडी दिली रिपेअर करायला, रिपेअर केली की नाही मला माहिती नाही, पण मेकॅनिक असला तरी त्याला गाडी चालवता येतेच असं नाही. यांनी गाडी रिपेअर केली आणि जागच्या जागीच रेस करत बसले. गाडी पुढेच जात नाही, गाडी पुढेच जात, नुसते धूर सोडते. आणि असे पंतप्रधान तिकडे बसलेले आहेत. पृथ्वीराज चव्हाणांबद्दल तर काय आनंदी आनंदच आहे. आज कुठेतरी स्वित्झर्लंडला गेलेले आहेत. पण पृथ्वीराज बद्दल विरोधक काय म्हणतायत याच्यापेक्षा त्यांच्या पक्षातले लोक काय म्हणतायत हे फार महत्वाचं आहे. मध्यंतरी एक काँग्रेसवाला भेटला मला, मी त्याला विचारलं काय रे बाबा,
कसा कारभार चाललाय तुमचा? अशोक चव्हाणांनी शेण खाल्लं म्हणून तुम्ही यांना आणलं. दिल्लीवरनं पार्सल मागवलं. इकडे कोणी लायक माणूस नव्हता मुख्यमंत्री करायला. मग आता कसा कारभार चाललाय? आणि त्यांनी मला सांगितलं पृथ्वीराजचा कारभार म्हणजे काय? ऑपरेशन सक्सेसफुल. म्हटलं ऑपरेशन सक्सेसफुल? तर ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट खल्लास. पेशंट खल्लास म्हणे. वाट लागली, काही काम करत नाही. म्हटलं अरे काम करेल कसा? एवढ्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी खाऊन ठेवलेलं आहे. रोज नवे नवे घोटाळे बाहेर येत आहेत. याचा घोटाळा बाहेर आला, त्याचा घोटाळा बाहेर आला. आणि मग पृथ्वीराजांची एवढी त्रेधात रिपीट उडाले. काय काय झाकायचं त्यांनाच कळत नाही. हे झाकायला गेलं तर हे उघडं पडतं, ते झाकायला गेलं तर ते उघडं पडतं. पांघरुणे घालत सुटलेत नुसते, पापावरती पांघरुण. कारभार म्हणून शून्य. नुसते स्वतः स्वच्छ आहात म्हणून काही चालणार नाही. आजूबाजूला सगळे बरबटलेले आहेत. त्या बरबटल्यांना तुम्ही तुरुंगात कधी टाकणार? ह्याच्या प्रश्नाचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला कधी मिळणार आहे? नुसती चौकशीची थेरं करायची. आदर्श 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 किती झाली? जवळपास 5 वर्ष झाली आदर्शच्या चौकशीला. किती कोटी रुपये खर्च झाले? 5-7 कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावर. 7 कोटी रुपये, त्याच्याहून जास्त. कोणाचा पैसा? बरं, चौकशी करायची ती केलीच, ती नाटक केलंच. पण नाटक केल्यानंतर सगळ्यांना मोकळं सोडून दिलं. उपयोग काय त्याचा? अशोक चव्हाण मोकळे, हे सगळे मोकळे, ते सगळे मोकळे, आणि लटकवले ते अधिकारी. म्हणजे मंत्री सगळे धुतले तांदूळ, अधिकारी सगळे बरबटलेले. कशाला थोतांड करते? आणि आता याची जास्त दिवस राहिले नाही. ही सगळी शक्ती इकडे एकवटलेली आहे. ही नुसती गर्दी नाहीये, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर जमते ती गर्दी नाहीये. हे शिवसैनिक आहेत. ही जिवंत माणसं आहेत. आणि नुसती माणसं नाही तर शिवसेना प्रमुखांचे सच्चे शिवसैनिक आहेत, हे लक्षात ठेवा. थोडे दिवस तुमचे राहिलेत. दिल्लीतलं सरकार तर आता चाललंय. राज्यातलं जायला सुद्धा थोडे दिवस राहिलेले आहेत. मरे मरे बातमी येते की कदाचित लोकसभेसोबत विधानसभा पण येईल. येऊ द्या. मी तर म्हणतो लोकसभेच्या बरोबरीने विधानसभा घ्याच. एकदा असाच तुम्हाला धोबीपछाड मारतो की पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये जसं तुटलेल्या पालीचं शेपूट असतं तेवढी सुद्धा वळवळ करायला आम्ही शिल्लक ठेवणार नाही. एवढा जिद्दीने पेटून हा मर्द मावळा उभा राहिलेला आहे. होऊनच जाऊ द्या. आता खायचं म्हणजे किती खायचं? त्याला काही सीमा आहे की नाही? मग त्याच्यावरनं सुद्धा मला एक किस्सा असा आठवला की एकदा भर रस्त्यामध्ये एक जादूगार जादूचे प्रयोग करत असतो. आणि त्या गर्दीमध्ये काही परदेशी पाहुणे पण असतात. परदेशी लोक येतात ना, टुरिस्ट उभे असतात. जादूगरचे खेळ चालू असतात. बाटल्या फोड, काचा खा, विटा तोडायचा, विटांचे तुकडे खा, दगड फोडायचा, दगड खा. शेवटी साप काढलेत त्यांनी पोतडीतनं आणि साप गिळायला लागला. ते परदेशी लोक आवाक झाले. ते बाजूला जी भारतीय लोक होती त्यांना जाऊन विचारलं की अरे आम्ही हे बघतोय, सत्य आमच्या समोर करतोय, पण हे पचवू कसं शकतो म्हणे? कसं काय? हे खातो ते जातो कुठे? यायला त्रास का नाही होत? भारतीय म्हणाला हे सोडून द्यावं, हे काहीच नाही म्हणे. काँग्रेसवाले आहेत ना आमचे सत्ताधारी, हे अख्खा धरणच्या धरण खातात म्हणे, रस्त्याच्या रस्ते खातात, प्रकल्पच्या प्रकल्प खातात, पण त्याच्यावरती ढेकर सुद्धा देत नाही. एवढे यांची पचनशक्ती अफाट आहे. एवढी यांची पचनशक्ती अफाट आहे. त्याच्यामुळे हे काय? हे काहीच नाहीये. हा सगळा भ्रष्टाचार चाललेला आहे. हे ठीक आहे, याचा फडशा तर आपण निवडणुकीच्या सभात घेऊच. पण आज शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस म्हटल्यानंतर आणखीन एक गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती हिंदुत्व हा विषय फार महत्त्वाचा आहे. हिंदुत्व हा विषय फार महत्त्वाचा आहे. कारण इतर वेळेला आम्ही जात्यंध, आपण हिंदुत्वाबद्दल जरा काही बोललो तरी आपण जात्यंध, सांप्रदायिक शक्ती, सांप्रदायिक शक्ती. आता निवडणुका आले का बघा कशी यांच्या अंगात देव घुमायला लागतील. सोनिया गांधी येतील, मनमोहन सिंग येतील, पृथ्वीराज येतील, शरद पवार येतील, सगळे घुमायला लागतील, घागरी फुंकायला लागतील.
जात्यंध शक्ती, धर्मांध शक्ती, जात्यंध शक्ती, धर्मांध शक्ती. कोण आहेत धर्मांध, कोण आहेत जात्यंध? आमच्या देशामध्ये, या हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू आहोत सांगणं हा गुन्हा आहे. आणि हा जर का गुन्हा असेल आणि तुम्ही जर का मला धर्मांध म्हणणार असाल तर ठरवा, मला त्याची पर्वा नाही, चिंता नाही. मी हिंदू आहे, हिंदू आईबापाच्या पोटी जन्माला आलेलो मी हिंदू आहे. पण आम्ही हिंदुत्वाबद्दल बोललो तर तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करणार. पण काल परवाकडे यांची जे काही चाळे सुरू झालेले आहेत, शरद पवार बोललेले आहेत, सुशीलकुमार शिंदे बोललेले आहेत. शरद पवार बोलले आहेत की जर मुसलमानांवरती अन्याय झाला आणि ते जर का अतिरेकी झाली तर त्यांना दोष कसा द्यायचा. आणि सुशीलकुमार शिंदे बोलले, देशाचे गृहमंत्री. खरं म्हणजे आम्हाला अभिमान वाटायला पाहिजे की हा महाराष्ट्राचा एक सुपुत्र देशाचा गृहमंत्री झाला, म्हणून अभिमान वाटला पाहिजे. पण सुशीलकुमार शिंदे बोललेत नव्हे, नुसते बोलले नाही तर पत्र लिहित आहेत. ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आहेत की मुसलमानांना तुरुंगात टाकण्याच्या आधी एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 100 वेळा विचार करा. तसंच तुरुंगामध्ये जे कोणी निरपराध मुस्लिम असतील, निष्पाप असतील, त्यांची सुटका करा. आमचं हिंदुत्व कसं आहे, आमचं हिंदू धर्माचं प्रेम कसं आहे. आम्ही जर का मुस्लिम द्वेष्टे असतो तर एक शिवसैनिक मुसलमान असला तरी कडवट शिवसैनिक शिवसेनेच्या व्यासपीठावरती बसला नसता. तुम्ही जे बोलता आहात आम्हाला मान्य आहे, पण निष्पाप मुसलमान का म्हणतात? जे कोणी निष्पाप असतील त्याचा धर्म का बघता? धर्म का बघता त्याचं तुम्ही? जो कोणी निरपराध असेल, जो कोणी निष्पाप असेल, तो जातीपाती धर्माने कोणी असला तरी त्याला तुरुंगात ठेवू नका असा आदेश हिंदुस्थानच्या गृहमंत्र्याकडून अपेक्षित होता. असेल ना मग तो मुसलमान असेल, निरपराध असेल, सोडून द्या. हिंदू आहे, निरपराध आहे, सोडून द्या. पण हे निरपराधत्व ठरवणार कोण? मग कोर्ट कशाला बसलेत? जर का पोलीस ठरवायला लागले, त्या राज्याचे मुख्यमंत्री ठरवायला लागले, तर देश चालणार कसा? एक तर दिल्लीमध्ये तिकडे काय काय चालले ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण प्रत्येक ठिकाणी जर का मुख्यमंत्री आणि पोलीस ठरवायला लागले आणि नवे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही मतांची लाचारी करायला लागलात तर धर्मांध आम्ही नव्हे, धर्मांध तुम्ही आहात. धर्मांध तुम्ही आहात, काँग्रेसवाले धर्मांध आहेत. बरोबर निवडणुका आल्यानंतर जातीपातीमध्ये फूट पाडायची, धर्माधर्मामध्ये आगी लावायच्या, घरामध्ये भेदभाव करायचे आणि स्वतःच्या पोळ्या भाजून घ्यायच्या. हे दिवस आता गेले. आज आपल्यासोबत कोणी मुसलमान इकडे आले असतील, टीव्हीवरनं बघत असतील, ख्रिश्चन बघत असतील, शीख बांधव तर आपल्यासोबत आलेलेच आहेत. त्या सगळ्यांना मी आवाहन करतोय की बाबांनो, आता डोळे उघडून लक्ष ठेवा. ही काँग्रेसची जी नीती आहे, तोडा फोडा आणि राज्य करा, ही नीतीच आपला विश्वासघात करत आलेली आहे. ही नीतीच आपला विश्वासघात करत आले. पिढ्यानं पिढ्या नुसतं सडवून टाकल्या, आपल्या पिढ्या सडल्या, पण ह्यांच्या पिढ्या राज्यकर्त्या झालेल्या आहेत. नेहरू नंतर इंदिरा गांधी, इंदिरा गांधी नंतर राजीव, राजीव नंतर सोनिया, सोनिया नंतर राहुल, राहुल नंतर आणखीन कोणी. त्यालाही आपली हरकत नाही. पण कारभार जर का चांगला असेल तर घराणेशाही लादायची गरज पडत नाही. लोक त्यांना स्वीकारतात, लोक स्वीकारतात. या तुम्ही राज्य करा म्हणून लोक स्वीकारतात त्यांना. पण जसं आज आपण लोकसभा जिंकायच्या ईर्षेने इकडे जमलेलो आहोत, प्रचंड जमाव इकडे नुसतं नजरेत भरत नाही एवढी तुफान शक्ती माझ्यासमोर जनसागर उसळलेला आहे. आणि जसं मी आत्मविश्वासाने सांगतो की होय, पुढचा पंतप्रधान हा शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचाच असणार. पण तसा काँग्रेसला विचारा, काँग्रेसवाल्यांकडे कोणी माणूसच मिळत नाहीये. गेल्या 17 तारखेला म्हणतात राहुल गांधीचं नाव जाहीर करणार होते, पण शेवटच्या क्षणाला बार गळलं. कारण एवढी लाट उसळले संपूर्ण देशामध्ये, बळीचा बकरा बनणार कोण? बळीचा बकरा बनायला कोणीच तयार नाहीये. सगळे म्हणतात नको रे बाबा, नंतर पुढचं पुढे बघू. पण आम्ही चेहरा दिलेला आहे, आम्ही मजबूतीने उभे राहिलेलो आहोत.
यावेळेला तुम्ही किती काही करा, पण हे आता तुम्हाला गाडणार म्हणजे गाडणारच, ही शिवरायाच्या चरणी घेतलेली आमची शपथ आहे. पण यांचं जे काही राजकारण चाललंय हे लक्षात ठेवा. आज मी तुम्हाला मुद्दामून बोलवलं इकडे, प्रतिज्ञा घ्यायला तर बोलवलंच, पण जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी आगी लावण्याच्या प्रकारांची सुरुवात होतील. मग धर्माधर्मामध्ये लावतील, पक्षापक्षामध्ये लावायला बघतील. आणि मगाशी जे मी बोलत होतो की जे कोणी निर्दोष असतील त्यांना सोडून द्या ना, आम्ही कुठे काय बोललोय. आणि गुन्हेगार असला तर कोणी असेल तर त्याला फासावर लटका, ही आमची मागणी आहे. जसं 9 वर्षापूर्वी तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, कारण आता त्या 9 वर्षानंतर केसचा निकाल लागलाय. आपल्या शंकराचार्यांना तामिळनाडूमध्ये फरफटत नेऊन तुरुंगात टाकलं होतं. आठवते, लक्षात आहे तुम्हाला? कोणाला? खुनाचा आरोप ठेवला होता त्यांच्यावरती. 9 वर्ष शंकराचार्य, आपले शंकराचार्य, त्यांना सुद्धा यांनी सामान्य आरोपीसारखं, गुन्हेगारासारखं वागवलं. काय काय त्यांचे हाल केले असतील मला माहिती नाही, पण आम्ही गप्प राहिलो. शंकराचार्यांना तुरुंगात टाकलंय, काय सांगावं बाबा, असेल सुद्धा. आम्ही गप्प राहिलो. आणि 9 वर्षानंतर सिद्ध झालं की शंकराचार्यांचा त्याच्यात काही गुन्हा नाही, त्याच्यात काही दोष नाही, त्यांना निर्दोष सोडून दिलं. पण 9 वर्ष तुम्ही आमचा शंकराचार्य संशयाच्या भोवऱ्यामध्ये ठेवला. हे हिंदूंच्या बाबतीत घडू शकतं, दुसऱ्या कोणत्याही धर्माच्या धर्मगुरूंना हात लावताना तुमची माय वाहिली असती काय? आग लावून टाकले असते त्या लोकांनी या देशाला. पण आमच्या बाबतीत हे होऊ शकतं कारण आम्ही सहिष्णू. पण सहिष्णू म्हणजे नामर्द नाही. वेडावाकडा झालेला अन्याय इतर कोणी सहन करायचं तर करेल, पण शिवसैनिक सहन करणार नाही. हिंदूंच्या मुळावरती येणारा कायदा आम्ही तोडून मोडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही, ही सुद्धा आमची प्रतिज्ञा आहे. ही सुद्धा प्रतिज्ञा आहे. कायदा कसा पाहिजे? कायदा सगळ्यांना सारखा पाहिजे. मतांची लाचारी करण्याची वेळ येते कशाला तुम्हाला? जर का तुमचा कारभार स्वच्छ असता, चांगला असता, तर ही गर्दी आज नुसतं प्रतिज्ञा घ्यायची म्हणून इकडे जमलीच नसती. ही गर्दी म्हणजे भाड्याने आणलेली माणसं नाहीये, जसं सोनिया गांधी किंवा पृथ्वीराजच्या सभेला आणावी लागतात तशी. ही सगळी आले ती इथून आलेत. होय, माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे, त्यांचा जन्मदिवस आहे, मला गेलं पाहिजे, मुंबईमध्ये गेलं पाहिजे म्हणून ही सगळी आलेली गर्दी आहे. पण पूर्वीची जी काँग्रेस होती ती काँग्रेस आणि आत्ताची काँग्रेस, जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. अनेकदा मी सांगितलेलं आहे की स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. स्वातंत्र्य आपल्याला मिळालं हा शब्द सोडून द्या. स्वातंत्र्य आपण मिळवलेलं आहे. आपण स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. अनेक अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिलं, रक्त सांडलं आणि म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हे आत्ताचे जे काँग्रेसवाले आहेत त्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये. मग पूर्वीची काँग्रेस आणि आत्ताची काँग्रेस यातला एकच फरक मी तुम्हाला सांगतो. अनेकदा वाचनामध्ये अनेक गोष्टी येत असतात, काही लक्षात राहतात, काही विसरून जातो. पण एक गोष्ट माझ्या नेहमी लक्षात राहिली, मला वाटतं ती आपल्याला सांगितली पाहिजे. ज्या वेळेला स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं नव्हतं आणि स्वातंत्र्याचा लढा सुरू होता, मिठाच्या सत्याग्रहाचे दिवस होते. आणि मुंबईमध्ये अशाच एका ठिकाणी सत्याग्रहीचा एक जथा आला होता. अनेक लोक त्याच्यामध्ये तरुण होते, वृद्ध होते, सर्व वयातली लोक होती. बेभान झाली. ती स्वातंत्र्य काय हे कोणाला माहिती सुद्धा नव्हतं. पण स्वातंत्र्यासाठी बेभान होऊन निर्भयपणे पोलिसांच्या गाडीमध्ये घुसत होते. आम्हाला अटक करा आणि घेऊन जा. आणि त्या गर्दीमध्ये एक तरुणी उभी होती. जसजशी ती गाडीमध्ये गर्दीमध्ये कार्यकर्ते हे सगळे अटका करून घ्यायला लागले. त्या मुलीने काय केलं माहिती? जे काय स्वतःच्या अंगावरती दागिने होते, मग त्या कानातलं असेल, अंगठी असेल, बांगडी असेल, हे दागिने उतरवले. बाजूला एक गृहस्थ उभा होता, त्या गृहस्थाच्या हातामध्ये दिले आणि त्याला सांगितलं की माझं नाव अमुक अमुक, हा माझा पत्ता, कृपा करून हे दागिने माझ्या घरी नेऊन द्या आणि घरच्यांना सांगा मी सत्याग्रहात गेले. तो बाजूचा माणूस बघायला लागला. त्याला, अगं ताई, तुझी माझी ओळख सुद्धा नाही. सत्याग्रह करायला तू जशी आली तसंच मी सुद्धा आलो, पण तुला विश्वास काय?
तू विश्वासाने माझ्या हातामध्ये दागिने दिलेले आहेस. तुला विश्वास कसा की हे दागिने मी तुझ्या घरी नेऊन देईन? त्या मुलीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, तुझ्या अंगावरती खादी आहे, डोक्यावरती गांधी टोपी आहे, तू काँग्रेसवाला आहे, मला जास्त ओळखीची गरज नाही. ही त्यावेळेची काँग्रेस होती. आहे त्यावेळेची काँग्रेस आता शिल्लक राहिले? आणा ना, कोणी काँग्रेसवाला आणा आणि महिलांच्या बाजूला उभा करा, इतर कुठे उभा करा, पळापळ होऊन जाईल, पळापळ होऊन जाईल. ही जी काही लोक मंत्रिमंडळामध्ये बसलेली आहेत ही त्यांच्या कर्तृत्वामुळे बसलेली आहेत, पण नशीबवान म्हणून बसलेली आहेत, नशीब हे घडून आलेले आहेत म्हणून बसलेले आहेत. आपला देश म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय? ज्या सुभाषबाबूंचा मगाशी आपण उल्लेख केला त्यांची सुद्धा आज जयंती आहे. त्या सुभाषबाबूंनी सिंगापूरमध्ये आपल्या सैनिकांसमोर भाषण केलं होतं. चलो दिल्ली हा जो काही नारा आहे तो सुभाषबाबूंनी तिकडे दिला होता त्यांच्या सैनिकांना. आणि त्या सैनिकांना उद्देशून सुभाषबाबू बोलले होते की सैनिक हो, कदाचित स्वातंत्र्य मिळालेलं आपल्याला पाहता येणार नाही. आपण जी लढाई देतो आहोत, आपला शेवट काय होईल मला माहिती नाही, पण लढाईचा शेवट हा आपल्या विजयामध्येच होईल, विजयामध्येच होईल. असे कित्येक लोक आपल्यासाठी त्यांनी आयुष्य उधळून टाकलेले, कुटुंब बघितलं नाही, परिवार बघितला नाही. आणि म्हणून मी काल परवाकडे जिथे युवा सेनेचं अधिवेशन झालं त्या युवा सेनेच्या अधिवेशनामध्ये आणखीन एक किस्सा सांगितला. प्रत्येकाने ऐकला पाहिजे, तो माहिती पाहिजे. माहिती असतो पण विसरलेला असतो. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे कदाचित 1905 वगैरे साल असेल, इंग्रजांच्या विरुद्ध जेव्हा लढाई सुरू झाली, अनेक क्रांतिकारक उभे राहत होते. बॉम्ब बनवले पाहिजेत, एक एक अत्याचारी इंग्रज अधिकारी मारला पाहिजे. आणि मग हे बॉम्ब बनवण्याचं काम सुरू झालं. कुठेतरी निर्जन स्थळी बॉम्ब बनवायचे, जंगलामध्ये कोणी येऊ शकत नाही, कोणी बघू शकत नाही अशा ठिकाणी बॉम्ब बनवले जात होते. आणि मग बॉम्ब बनवल्यानंतर त्या बॉम्बचा प्रयोग करायचा, तो सुद्धा निर्जन स्थळी, कोणाला कळता कामा नाही. कारण बॉम्ब बनलेला आहे, तो यशस्वी झालाय की त्याचा प्रयोग फसला आहे, कळणार कसं? आणि असाच एक बॉम्ब बनवला गेला. चर्चा सुरू झाली, खलबतं सुरू झाली की या बॉम्बचा प्रयोग करायचा कुठे. ही चर्चा सुरू असताना कुठे करायचा? एक बोलला आमच्या तिकडे टेकडीच्या पलीकडे कोणी येत नाही, दुसरा बोलला आणखीन इकडे कोणी येत नाही. त्याच्यामध्ये 19 वर्षाचा एक पोर उभं राहिला आणि म्हणाला की अरे काय तुम्ही माणसात, एवढ्या मेहनतीने हा आपण बॉम्ब बनवलेला आहे आणि ह्या बॉम्बचा उपयोग तुम्ही दगड माती आणि धोंड्यावरती करणार? शे म्हणे, मला नाही पटत आहे. सगळे बघायला लागले, मग करायचं काय? त्याला अरे या बॉम्बचा जर का प्रयोग करायचा असेल तर इंग्रजी टाळक्याशिवाय दुसरं योग्य ठिकाण नाही. फोडायचा तर इंग्रजी टाळक्यावरच फोडला पाहिजे, दुसऱ्या टाळक्यावरती फोडून चालणार नाही. सगळेजण थरारून गेले की अरे हा काय पोरगा बोलतोय, 19 वर्षाचा पोर. आणि तो म्हणतोय ठीक आहे म्हणे, कोण करणार प्रयोग? तोला द्या माझ्याकडे, मी करतो. त्या मुलाचं नाव होतं खुदिराम बोस. त्या खुदिराम बोसनी त्याच्याबरोबर दोन, एक प्रफुल्ल प्रमोद चाकी आणि दुसरा प्रफुल्ल चक्रवर्ती, या दोघांना घेऊन तो बॉम्बचा प्रयोग केला. बॉम्ब फोडला, इंग्रज मारला आणि त्याच्यानंतर तो खुदिराम जो पळत सुटला, 30-40 किलोमीटर रात्रभर पळतोय पळतोय पळतोय, रुळावरनं पळतोय, काट्याकुट्यातनं पळतोय. आणि पहाटेच्या वेळेला, ज्या वेळेला रक्तबंबाळ झालेले पाय, छातला भागलेला खुदिराम पाणी पिण्यासाठी म्हणून एका जागेत थांबला. पाणी पिण्याच्या आत त्याच्यावरती इंग्रज पोलिसांची अशी पकड पडली की त्याला स्वतःकडचं पिस्तूल काढून डोक्यात गोळी घालायला सुद्धा वेळ मिळाला नाही. आणि जेव्हा त्याला कळलं की आता आपण फसलो, आपण सुटत नाही असं म्हणतात, त्या क्षणापासून त्याच्या चेहऱ्यावरती जे हास्य होतं ते फाशी जाईपर्यंत कायम होतं. आणि मग तो फाशीचा प्रसंग आला, फाशीची वेळ आली. खुदिरामची आई त्याला भेटायला आली आणि आई आणि मूल या दोघांच्या भेटीवरती एका कवीने काव्य केलेलं आहे. तो खुदिराम आपल्या आईला सांगतो की आई मला जायची परवानगी दे, मी आत्ता जातो आणि 10 महिने 10 दिवसानंतर मावशीच्या घरी जन्माला येतो. पण मावशीच्या घरी जन्माला आल्यानंतर तुम्हाला ओळखशील कशी? काही करू नकोस म्हणे, गळ्याकडे बघ, माझ्या गळ्याकडे बघ, त्या गळ्यावरती एक व्रण असेल, तो माझ्या या फाशीच्या दोराचा व्रण असेल, ती कोण ओळख आणि समज तुझा खुदिराम परत आलेला आहे.
अरे मग त्यांनी तर फाशीचे दोर आपल्या मानेभोवती आवडले, आपण हे शिवबंधन आपल्या मनगटावरती नाही बांधू शकत? शिवबंधन नाही बांधू शकत? जे स्वातंत्र्य त्यांनी बलिदान करून आपल्याला मिळवून दिलं आणि ह्या काँग्रेसवाल्यांनी ते नासवून टाकलं. ज्या वेळेला मी परवा राजगुरुनगरमध्ये गेलो होतो, शिवाजीराव आढळराव पाटील आले असतील इकडे. एक पुतळा तिकडे बसवलेला आहे, एक छत्री आहे. कोणाचा पुतळा आहे वाचल्याशिवाय कळत नाही. राजगुरू, सुखदेव, भगतसिंग. पण त्या राजगुरूचा पोस्टाचा स्टॅम्प काढा म्हटले. शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की याचं टपाल तिकीट निघालं पाहिजे. तो नालायक ए राजा, तो मंत्री होता त्यावेळेला, त्यांनी म्हटलं की तुमचे राजगुरू आमच्या निकषात बसत नाही. खरं म्हणजे अशा मंत्र्याचं कानपट फोडलं पाहिजे. तू नालायक माणसा, त्या राजगुरूमुळे तू त्या खुर्चीला चिकटलास आणि राजगुरू निकषात बसत नाही तर निकषात कोण बसते माहिती? वैदा रैमान आणि शंकरराव चव्हाण त्यांची तिकीटं काढली, पण राजगुरूचं तिकीट निकषात बसत नाही. मग शिवाजीरावांनी आग्रह धरला तेव्हा राजगुरूचं तिकीट निघालं. कोण आपले आदर्श, कोणाचे आदर्श आपण आपल्या समोर ठेवणार आहोत? आणि जे स्वातंत्र्य आपल्याला मोठ्या मुश्किलीने मिळालेलं आहे ते ह्यांच्या नादानपणामुळे नुसतं नासून टाकायचं, पिढ्यानपिढ्या नुसत्या सडवून टाकायच्या. तुम्ही आज इकडे सगळे जमलेले आहात, घराघरामध्ये जाऊन प्रचार करणार आहात की नाही ते पहिलं मला सांगा, तर त्या प्रतिज्ञेला अर्थ आहे. कारण निवडणुका येतील, निवडणुका जातील. मरून आपण मेहनत करतो आहोत. 5 वर्ष तुम्ही सगळेजण आंदोलन करता, लाशा काठ्या गोळ्या केसे सांगावती घेता, पण निवडणुकीच्या वेळेला जर का आपण गाफील राहिलो, नव्हे गाफील राहतो आणि पुन्हा एकदा हे नालायक लोक आपल्या डोक्यावरती वरवंटा फिरवतात. यावेळेला हा वरवंटा आपल्या डोक्यावरती फिरवून घेणार आहे तयारी तुमची? अरे शिवसेना प्रमुखांचे तुम्ही मर्द सैनिक आहात. मर्द सैनिक म्हटल्यानंतर मला वाटतं शिवसेना प्रमुख आज आपल्याकडे बघतायत की अरे मी यांच्यावरती माझं आयुष्य वाहून टाकलं, आयुष्य उधळून टाकलं, रक्त आटवलं, मेहनत केली, धोके पत्करले आणि एवढ्या सगळ्या माझ्या मेहनतीतून हा उभा राहिलेला शिवसैनिक हा सैनिक आहे का शेळ्या मेंढ्यासारखा नामर्द आहे? हे मला पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना दाखवून द्यायचे की शिवसेना प्रमुखांनी सांगायचंय की तुम्ही उभा केला तो मर्द उभा केलेला आहात. आणि होय, प्रतिज्ञा मी घेतो आहे, आपल्यालाही प्रतिज्ञा घ्यायची आहे. कदाचित अनेक जण या प्रतिज्ञेची थट्टा करतील, करू देत, मला नाही परवा. कारण हे जे बंधन आहे हे गंडा दोऱ्यातलं नाहीये, धागे दोरे नुसते गुंडाळायचे म्हणून हे दोरे नाहीयेत. जसं रक्षाबंधन असतं, ती बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती रक्षेचं बंधन घालते की भाऊ राया माझं रक्षण तू कर, तसं तमाम महाराष्ट्राच्या जनतेचं, माता भगिनींचं रक्षण करण्याची जबाबदारी शिवसैनिक आजपासून स्वतःवरती घेतो आहे. ही नुसती शिवसेना म्हणजे इतर लोकांनी काढले तशी राजकीय दुकानं नाहीये. सत्तेच्या मागे वेड्या पिसासारखी धावणारी ही फौज नाहीये. आम्हाला निश्चित उद्दिष्ट आहे, उद्देश आहे, हेतू आहे. आम्हाला सत्ता पाहिजे नव्हे, आम्ही सत्ता घेणार, पण ती सत्ता केवळ खुर्च्या उभवण्यासाठी नाही. खुर्च्या उभवण्याचं काम हे काँग्रेसवाले करतात, शिवसैनिक करणार नाही. संपूर्ण देशामध्ये बघितल्यानंतर प्रत्येक राज्य अधिकाराने दिल्लीकडनं काही ना काहीतरी आपल्या राज्यासाठी घेतोय. कुठे आहेत आमचे मुख्यमंत्री, कुठे आहेत आमचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खासदार? स्वतः शरद पवार म्हणतायत की आता दिल्लीमध्ये मजबूत सरकार पाहिजे. तुम्ही बसलात ना सरकारमध्ये, बसलात ना तिकडे, मग का नाही तुमचा आवाज उठवत? जागेवरने जी काय तुम्ही खेचाखिची करता की जागा जास्त नाही दिले तर आम्ही युती तोडू. अरे तुम्ही युती तोडूच शकत नाही. कारण ज्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसची युती तोडेल त्यावेळेला काँग्रेसवाले यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावतील आणि यांना तुरुंगात टाकतील सगळ्यांना. ही हिंमत नाहीये फक्त दादागिरी करायची, भूल द्यायची, 1-2 जागा जास्त पदरात पडून घ्यायच्या आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या खा सुरू. पण आपल्या समोर जे आव्हान आहे हे फार मोठं आहे. शरद पवार जे बोलतायत की मजबूत सरकार पाहिजे, खरोखर पाहिजे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जे बोलतात रघुरामन, ते सुद्धा बोललेले आहेत की देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा देशामध्ये कमकुवत सरकार आलं तर देश डब्यात गेला म्हणून समजा.
आणि कोणाला पटो न पटो याची निवडणूक ही शेवटची आशा आपल्या देशासाठी आहे. शिवसेना भारतीय जनता पक्षाचं होय मजबूत सरकार आहे, आम्हीच देऊ शकतो, दुसरं कोणी देऊ शकत नाही, कोणाची हिंमत नाही आणि कोणाची तेवढी ताकद सुद्धा नाही आहे. पण मजबूत सरकार जर का आलं नाही तर जे शिवसेना प्रमुख बोलले होते ते पुन्हा आठवा. त्यावेळेला लोकांना वाटलं होतं की शिवसेना प्रमुख काही बोलतायत. त्यावेळेला शिवसेना प्रमुख बोलले होते की या करंटच्या काँग्रेसवाल्यांच्या हातात देश राहिला तर देशामध्ये अराजक अटळ आहे. हे अराजक मला आपल्या देशाच्या उंबरठ्यावरती दिसते, आपल्या घराच्या उंबरठ्यावरती दिसते. तुम्हाला दिसते की नाही? जर का पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं आणि असं पुन्हा जर का मनमोहन सिंग दुबळं पंतप्रधान तिकडे बसलाय तर देश गेला खड्ड्यात नव्हे विहिरीमध्ये गेला. दुसरा पर्याय नाही आपल्या देशासमोर, दुसरा पर्याय नाही. म्हणून हा केवळ शिवसेना भाजपचं काय होईल याच्यापेक्षा सगळ्यांनी विचार केलाच पाहिजे की अरे आपल्या देशाचं काय होईल आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं काय होईल. आणि म्हणून मी तुम्हाला शेवटी एकच प्रतिज्ञा देणार आहे. मगाशी मी बोललो की 23 जानेवारीला तुम्ही सगळेजण यायचात आणि मग शिवसेना प्रमुख तुम्ही दर्शन द्या म्हटल्यानंतर दर्शन द्यायचे. आज मी तुमच्यामध्ये शिवसेना प्रमुख बघतोय. आज मी माझ्यासमोर साक्षात शिवसेना प्रमुखांचं विराट रूप आहे. आणि हे विराट रूप तुम्हाला बघायचं असेल तर काही करू नका, दोन्ही हाताच्या मुठी आवळून वरती करा आणि आजूबाजूला बघा कसे शिवसेना प्रमुख आपल्यामध्ये आहेत. या मुठीमध्ये, या मनगटामध्ये जी खचलेली होती, पिचलेली होती, या मनगटामध्ये शिवसेना प्रमुखांनी ताकद भरलेली आहे, लढण्याची हिंमत भरलेली आहे, जिद्द भरलेली आहे. आणि जो कोणी माझ्या हिंदुत्वाच्या मुळावर राहील, महाराष्ट्राच्या मुळावर राहील, त्याला खतम करण्याची ताकद शिवसेना प्रमुखांनी माझ्या मनगटामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून आता आपण सगळेजण शपथ घेणार आहोत. पण ही शपथ घेण्यापूर्वी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय. सगळ्यांनी खाली बसून घ्या, शांतपणाने बसा, शांतपणाने बसा. आपली शपथ आणि आपली प्रतिज्ञा ही 2 भागामध्ये आहे. पहिल्या भागामध्ये स्वतः शिवसेना प्रमुख आपल्याला शपथ देणार आहेत आणि ती शपथ पूर्ण झाल्यानंतर आपण त्यांना वचन देणार आहोत आणि ती प्रतिज्ञा मी जशी बोलेन तशी तुम्ही बोलायची आहे. तयार आहात? हे शिवबंधन नुसता गुंडाळा दिलेला धागा नाहीये, हे बंधन आयुष्यभरचं बंधन आहे. तयार आहात? जे संकट येईल त्याचा मुकाबला करायला तयार आहात? मग पहिली शपथ जसं शिवसेना प्रमुख बोलतील तसं आपण बोलणार आणि त्याच्यानंतर जसं मी बोलेन तशी प्रतिज्ञा आपण घ्यायची आहे. मी पहिल्यांदा आपल्याला एक शपथ देणार आहे. पण ही कामं आता निष्ठेने झाली पाहिजेत. निष्ठा नाही अशातला प्रश्न नाही, पण आणखीन कडवटपणा आपल्यामध्ये बिनला पाहिजे. त्याकरता मी एक शपथ देतोय. तुम्ही सगळ्यांनी हात वर करायचे आणि शपथ मी वाचल्यानंतर ज्या पद्धतीने मी वाचेन त्या पद्धतीने तुम्ही त्याचा उच्चार करायचा. सगळ्यांनी हात वर करायचे, आजूबाजूला बघायचं, कोणी हात वर केला नाही, कोणी खिशात ठेवलाय की काय वगैरे, पत्रकार सोडून आणि पोलिसांना सोडून. पण पोलिसांनी मनातल्या मनात म्हटलं तरी काही हरकत नाही, पत्रकारांनी सुद्धा. शिवसैनिकांची शपथ आहे. मी म्हणेन त्याप्रमाणे आपण म्हणायचं आहे. मी माझ्या कुलदैवताला आणि छत्रपती शिवरायाला स्मरून शपथ घेतो की मी माझ्या शिवसेना या संघटनेशी आजन्म इमान राखीन. पद असो वा नसो, मी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी कधीही गद्दारी वा बेईमानी करणार नाही. शिवसेना प्रमुखांचे आदेश मी एका कडवट निष्ठेने पाळीन. त्याचबरोबर येत्या निवडणुकीत शिवसेनेचे भगवा फडकवण्याचे जे स्वप्न आहे ते निष्ठेने शपथपूर्वक पूर्ण करीन.
आता आपण पुढची प्रतिज्ञा घ्यायची आहे. तयार आहात ना? मी प्रिय बाळासाहेबांना स्मरून प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्राची प्रतिष्ठा आणि मराठी माणसाची अस्मिता यासाठी सदैव जागता राहील. शिवरायांच्या भगव्या झेंड्याची शान राखेन. त्याला कलंक लागेल असे कधीही वागणार नाही. मी धगधगत्या निखाऱ्यासारखा जगेन. माझ्यावर कधीही राख साचू देणार नाही. प्रखर हिंदुत्वाची कास मी सोडणार नाही. भारत मातेच्या सौभाग्याच्या रक्षणासाठी मराठी बाणा दाखवेन. देशावर हिरवे संकट येऊ देणार नाही. मी महाराष्ट्राच्या 105 हुतात्म्यांना शब्द देऊन प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्रातून मस्तवाल सत्ताधुंद काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचेल. महाराष्ट्रात शिवशाहीचे राज्य आणीन. गोरगरीब जनता, शेतकरी आणि माता भगिनींच्या आयुष्यात सुखा समाधानाचे क्षण आणून शिवसेना प्रमुखांचे स्वप्न पूर्ण करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? मी सर्व शिव